नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या या नवीन भागामध्ये। परिसर काहीसा वेगळा दिसतोय नाही तुम्हाला? कुणाची बाग आहे, कुठे आलोय, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे या भागामध्ये तुम्हाला पर्यावरणासाठी काय करायचंय ह्याची थोडीशी माहिती देते। दत्तवाडीचा बोर्ड तुम्ही बाहेर पाहिलात, तर चला आज आता दत्ताला प्रिय जे आहेत अशा गायी आणि कुत्रे ह्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया। नेहमी आपण पाहतो की जेव्हाही कुठे गायी किंवा कुत्रे असे बसलेले दिसतात तर अनेक जण त्यांना अन्न टाकून जातात। बरं, ते अन्न टाकताना ते गाय किंवा ते कुत्रे खातायत की नाही ह्याची तपासणी आपण कोणी करत नाही। बरेच लोक तर प्लास्टिकची पिशवी तशीच्या तशी त्यांच्या पुढे फेकून जातात। ह्या प्रकारचं अन्न देण्याला तुम्ही गाईला गोग्रास जे म्हणतो तो दिला असं होईल का? किंवा ते जे पुण्य तुम्हाला जे मिळवण्यासाठी तुम्ही देताय ते पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे का? तर नाही पडत। त्यांना हे जे अन्न तुम्ही देणार आहात, बरेच लोक तर इतकं शिळं अन्न टाकलेलं मी पाहिलेलं आहे की गायी कुत्रे काय कोणीही त्यांच्याकडे इतका घाण वास त्याला असतो। तर असं अन्न तुम्ही स्वतः तरी खाऊ शकणार आहे का? नाही ना। मग ते मुके जनावर कसे खातायत? तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही कृपया लक्ष ठेवा की गायी किंवा कुत्र्यांना वगैरे अन्न देताना त्यांना खरंच भूक आहे की नाही हे बघून तिथे अन्न टाका, कारण ते अन्न साचून नंतर तिथे खूप दुर्गंधी निर्माण होते। दुसरं, प्लास्टिक पिशव्यांमध्ये कृपया अन्न त्यांच्या समोर फेकून जाऊ नका, कारण त्या प्लास्टिकच्या पिशव्या जर गायींनी वगैरे खाल्ल्या तर त्यांचं मरणही संभवतं। त्यामुळे हे असं कृपया करत नका जाऊ आणि त्यांना ते जे अन्न देणार आहात ते चांगलं द्या की जे ते खाऊ शकतील असं। तरच त्या मुक्या जनावरांचे तुम्हाला असे काय म्हणू पुण्य मिळणार आहे किंवा त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे। याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। चला दाखवते कुणाकडे आलोय। मंडळी चला आज पाहूया परत माझ्याबरोबर कोण हा इंटरव्ह्यू कंडक्ट करते। भेटा माधवीताई पाटील यांना। नेहमीच माझ्याबरोबर तुम्ही पाहता आणि आम्ही असं छान मॅचिंग करून आलोय आज। तर माधवी, स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये। नमस्कार मंडळी, आणि आज आम्ही पुन्हा एकदा धमाल करायसाठी दत्तवाडीत आलोय। नमस्कार मंडळी, आज आलो आहे आपण दत्तवाडीत। तर या दत्तवाडीत आपण का आलोय याचं एक स्पेशल कारण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेल। त्याआधी भेटूया ही दत्तवाडी आहे कुणाची। चला या भेटा। माझ्या सोबत आहे श्री जयप्रकाश मुरमकार आणि सौ कोकिळा मुरमकार। तर या दोघांची ही दत्तवाडी आहे आणि आज यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। हा, तुम्हाला आणखी एक सांगू इच्छिते, काका अकोला गार्डन क्लबचे कोषाध्यक्ष आहेत आणि अतिशय सुंदर त्यांची ही दत्तवाडी आहे। आणि आज आपण त्यांना त्यांच्या या दत्तवाडीबद्दल अनेक प्रश्न विचारणार आहे। नमस्कार काका आणि काकू। नमस्कार। मला आधी हे सांगा की तुम्ही दोघंही काय करता? काका तुम्ही सांगा। आमचा व्यवसाय पोटा पाण्याचा आपण म्हणू ज्याला ब्रेड बटर म्हणतो तो शेतीच आहे आणि शेतीतूनच आम्ही उत्पन्न कमावतो, कुटुंबाचं पालन पोषण करतो। अच्छा, आणि कोकिळाताई तुम्ही काय करता? ऍक्च्युली मी सुद्धा शेतकऱ्याचीच मुलगी असल्या कारणानं मला शेतीशी फार प्रेम आहे आणि शेती करायला पण आवडते। त्यामुळे आम्ही ही दत्तवाडी डेव्हलप केली आहे। याला जवळपास 20 वर्ष होतात आणि ही दत्तवाडी अगदी फार खराब होती घेतली तेव्हा। त्याला जवळपास 3 महिने लागले साफ करायला। तर आम्ही ही एकदम छान अवस्थेत केली आणि जेवढे काही झाडं इथे लावलेले आहेत हे आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने लावलेले आहेत। आणि तुमचं प्रेम दिसतंय, आपण बघणारच आहोत। इथले गुलाब आणि इथली सगळं वातावरण आणि ते त्यांच्या प्रेमातून निर्माण झालेलं आहे। तर चला मारू यांच्याशी गप्पा। तर मंडळी, आपण आहोत जयप्रकाश काकांबरोबर पण, आणि मी असं म्हणेन की तुम्हाला जर का गार्डनिंग क्षेत्रातलं कधी काही अडलं की आता काय करायचं, एखादा रोग आलाय झाडांवर किंवा एखाद्या झाडाची माहिती माहित नाहीये काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत, तर आपण म्हणूया चालता बोलता एन्सायक्लोपीडिया इथे आपल्या बरोबर आहे। आणि काकांशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता की काका हे काय आहे, बी कोणती आहे, फळ कोणतं आहे, काका लगेच तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकतात। एवढं त्यांचं प्रगल्भ ज्ञान आहे या विषयाचं। तर असे काका आणि काकू हे आपल्याला आज गार्डन गप्पाला लाभलेले आहेत, हे आपलं सौभाग्य आहे। आणि जर तुम्हाला ह्यांना काहीही पुढे विचारायचं झालं तर तुम्ही ह्यांच्याशी कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। ते नेहमी कुणालाही मदत करायला तयार असतात। #कास्तकार है ना काका?
तर मंडळी, अतिशय आजचा जिव्हाळ्याचा विषय आपण हाताळत आहोत. बहुतांश जणांना गुलाब खूप आवडतात. गुलाबाला तर फुलांचा राजाच म्हणतात, नाही का? तर आणि खूप प्रश्न असतात तुमचे की गुलाब उगवताना काय प्रॉब्लेम्स येतात, किंवा गुलाब उगवताना काय खबरदारी घ्यावी लागते, किंवा असे सुंदर गुलाब आपल्यालाही उगवता येईल का? पण अनेकांना हे एवढ्या प्रती चांगल्या गुलाब असं होत नाहीत, येत नाहीत. तर आज आपण भेटणार आहोत गुलाबांची मलिका, गुलाबांची राणी म्हणूया अशा आमच्या कोकिळाताई काकूंना, आणि त्या आपल्याला सांगणार आहेत की गुलाब इतक्या सुंदर प्रकारे कसे त्यांनी डेव्हलप केलेत. तुम्ही पहा, एक एक फूल असं हातात बसणार नाही एवढं मोठं आहे. तर काकू, ह्याच्याबद्दल आता तुम्हाला काय सांगायचं आहे की एवढे मोठे मोठे गुलाब हे कसं काय अकोल्यात शक्य आहे? आता तसं जर पाहिलं तर आपलं अकोला फार हॉट असतं. हो, अतिशय गरम वातावरणात आपल्याला हो. प्रिकॉशन घ्यावीच हो. लागते. तर 2 महिने फार कठीण जातं गुलाब जपणे. आणि तसं पाहिलं तर या गुलाबाला हाय मेंटेनन्स लागतं. म्हणजे 15 दिवसातून स्प्रेइंग लागतंच. आणि आपण जास्तीत जास्त आम्ही तर ऑर्गॅनिक देतो. म्हणजे आमच्याकडे शेणखत उपलब्ध आहे, गांडूळ खत उपलब्ध आहे. आणि मी स्वतः काही ऑर्गॅनिक खते बनवते. जसं बरं. जिब्रेलिक ऍसिड मी स्वतः बनवते बरं. आणि ह्युमिक ऍसिड मी स्वतः बनवते. तर हे पण झाडांना मी 15 दिवसातून एकदा देते. आणि मेन म्हणजे आपली राख असते, राख त्याच्यातून पोटॅश मिळते झाडांना. हो, इथे तुम्ही पहा हा. मंडळी, ह्याच्या बुंद्याशी प्रत्येक ठिकाणी त्यांनी राख अशी घातलेली आहे. तर- जास्तीत जास्त मी हा विचार करते की फ्री ऑफ कॉस्ट कसं मेंटेनन्स होईल ते मी जास्त बघते आणि त्यानुसार मी त्याला खाद्य पुरवत असते. पण गुलाबाचा विषय म्हटलं तर स्प्रेइंग आलंच. बरोबर. आपण कितीही ऑर्गॅनिक टाकलं तरी स्प्रे हा हवाच. अच्छा. म्हणून 15 दिवसातून, किंवा आता पावसाळा सुरू झाल्यानंतर किडीची सुरुवात होते. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या किडी येतात. त्या किडीनुसार आपल्याला विचार करावा लागतो. जसं पेस्टिसाइड्स असतात, इन्सेक्टिसाइड असतात, फंगीसाइड असतात. अनेक आता तर फार ऍडव्हान्स्ड झालेलं आहे हे सर्व. तर आम्ही ते तशा प्रकारे कीड, आणि मुख्य म्हणजे कीड ऑब्झर्व करावं लागते, कुठल्या प्रकारची कीड आली. बरं. त्याचं महिन्यानुसार ती कीड बदलते. बरं. तर कीड पण आपल्याला शोधता आली पाहिजे याच्यावर. तर ती कीड शोधून त्याच्यावर बरोबर आपण जर स्प्रेइंग केलं तर आपले इतके चांगले गुलाब डेव्हलप होतात. जर आपण अंदाजाने जर स्प्रेइंग केला तर कधी एखाद्या वेळेस आपण स्प्रेइंग करून सुद्धा ती कीड ऍज इट इज राहते. म्हणून काय करायचं की जास्त करून आपण गुलाब जर ग्रो करायचे असले तर त्याचा अभ्यास करणं, त्याच्या डीप मध्ये जाणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अभ्यास आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल. लावलं आणि मग बघू कधीतरी असं म्हणून होणार नाही. रोज त्याच्याशी गप्पा माराव्या लागतील. जाऊन त्या झाडाकडे बघावं लागेल की आज त्याची तब्येत कशी आहे असं विचारावं लागेल. तरच इतके छान छान गुलाबही तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, बघा तुम्ही इथे सगळीकडे बघताय की गुलाबच गुलाब दिसते. जसं तुम्ही टीव्हीवरच्या कुठल्याही सॉन्ग मध्ये बघता आणि सगळीकडे गुलाब. आज आम्ही अगदी तशा वातावरणात आलोय. आमच्या आजूबाजूला गुलाब आहे अतिशय सुंदर, आणि ते गुलाब मनाला आनंद देतात. तर ताई, मला सांगा की इथे सगळे जे गुलाब दिसत आहेत तर ह्या कोणकोणत्या व्हेरायटीज आहे इथे? ह्या सर्व व्हेरायटीज आपल्या एक्झिबिशन मध्ये लागणाऱ्या व्हेरायटीज आहेत. ह्या व्हेरायटीज मी एक्झिबिशनच्या हिशोबानेच ग्रो केलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीज मध्ये फ्लावर्स येतात. जसं हे हा फ्लोरी मध्ये आहे. हे बंचनी झुपक्यानी फुलं येतात. ह्याचं पण आपल्या एक्झिबिशन मध्ये एक सेक्शन असतं. तर याचं आहे फ्लोरीबंडा. तर ही एक व्हेरायटी असते. त्याचे सेट पण खूप सुंदर आहे, हो. खूप अतिशय आणि सुंदर असा shade झुपक्यानी दिसतोय तो. फुल येतं. हे असं सेपरेट फुल येत नाही. इथे आम्ही हा एक युनिक कलर पाहतो. आम्ही हे 2 जे रो आहेत हे सगळे फ्लोरीचेच लावलेले आहेत. व्हेरायटी नुसार. मी इथे बघते हा पर्पल कलर. हो, तर हा सुद्धा ह्याचं नाव काय? आणि हा सुद्धा फ्लोरी आहे. अच्छा, झुपक्यानी येणारं फुल आहे आणि फ्लोरी मध्ये येतं याची व्हेरायटी. हा सुद्धा फ्लोरी मध्येच येतो. हे सुद्धा झुपक्यानी फुल येतं. मंडळी, आपण इथे बघतोय अतिशय सुंदर असा गुलाब. तर ह्या गुलाबाविषयी आपण त्यांना विचारूयात की याचं काय विशेष आहे. हा ग्लॅडिएटर आहे, टोरो ग्लॅडिएटर. ऍक्च्युली हा कमर्शियल फुल आहे. या फुलांची शेती आपल्या भागात होते, पातूर भागात, आणि भरपूर सारे हे फुलं विक्रीला येतात बाजारात. पण आम्ही एक्झिबिशनच्या हिशोबाने हे झाड आम्ही लावलेलं आहे, टोरो ग्लॅडिएटर. आपलं गार्डन क्लबमध्ये, आपलं एक्झिबिशनमध्ये पहिलंच आपलं सेक्शन असते या फुलाचं. तर आम्ही हे फुलं पहिल्या सेक्शनमध्ये ठेवतो.
तर याचं नाव आहे टोरो ग्लॅडिएटर. आणि मोठ्या प्रमाणात असं फुल येते, अतिशय सुंदर फुल दिसते. तर बहुतेक मला बरेचसे यामध्ये प्राइजेस पण मिळालेले आहेत. छान. आणि तुम्ही इथे बघू शकताय आणखी टोरो ग्लॅडिएटर आहेत आणि ते अतिशय सुंदर दिसत आहेत. तर काका काकू, तुमच्या या दत्तवाडीमध्ये एखाद्या झाडाला मनाई आहे असं काही आहे का? नाही, झाड हे निसर्गाची देण आहे. अच्छा, आणि निसर्गाने जर कुठे बंधन टाकलं नाही तर ते झाड आपण आपण तरी कशाला टाकायचं? बरोबर आहे. त्यामुळे कशालाच मनाई नाहीये. कोणतंही झाड इथे वेलकम आहे. कुठल्याही झाडाला मनाई. अच्छा, उलट माझी ते इच्छा आहे की तुम्ही लोकांनी एवढे गार्डन गप्पांमध्ये तुम्ही फिरता, लोकांकडचे एपिसोड्स तुम्ही ब्रॉडकास्ट करता, आम्हाला सुचवा की कुठलं झाड आमच्या दत्तवाडीमध्ये नाही आहे, आम्ही ते लावू, आनंदाने लावू आणि अच्छा. तुमची सूचना स्वीकार करू. चला आता आपण लिस्ट बनवूया आणि काकांकडे देऊया ही नक्की. काकू, मला हे सांगा की तुमच्या या दत्तवाडीचं खास वैशिष्ट्य, तसं तर आम्ही पाहिलं, पण तुमच्या मते काय आहे? या दत्तवाडीमध्ये, आमची दत्तवाडी 8 एकर आहे. आम्हाला अशी इच्छा असते की सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे फळं आणि सर्व प्रकारच्या रानभाज्या इथे असल्या पाहिजे. बर. रानभाज्यांपैकी आम्ही मुख्यत्वे अडूचे पानं लावलेले आहेत आणि काही मेडिसिनल प्लांट्स पण लावलेले आहे मुख्यत्वे. तर अडूचे पानं लावलेले आहेत आणि फांदीची भाजी, आता आजकाल कोणाला माहित आहे नाही माहित आहे, पण आम्हाला फार आवडते. फार जुनी भाजी आहे फांदीची भाजी, फार न्यूट्रिशियस आहे. ती पावसाळ्यातच येते, ती सुद्धा आम्ही उगवतो इथे. आणि कटुरले, अच्छा. वाघाटे हे पण असतं. अच्छा. आणि आम्ही काय केलं की इथे बॉर्डरला पूर्ण एक करवंदाचं झाड लावलं, कवठाचे झाडं लावले आणि हनुमान फळाचं झाड लावलं, रामफळाचे झाडं लावले. तर हे आता फळं येणं याला सुरू झालेले आहेत. भरपूर प्रमाणात फळं मिळतात आणि विशेष म्हणजे आमचं हनुमान फळ जवळपास या साईजचं असते. बापरे. हो, कवठ पण आधी म्हणजे कसं कौठ पाहिलं की असं वाटायचं की अरे कौठ, बाजारात कवठ आले की आम्ही आश्चर्याने पाहत होतो, पण आता आमच्या झाडाचेच आम्ही बघतो कवठ. नाही, आणि मी माझे जे स्नेही आहेत, माझ्या मैत्रिणी वगैरे, त्यांना पण निसर्गाची आवड आहे, त्यांच्यासोबत पण मी माझे फळं शेअर करते. अच्छा, देते मी. आम्ही आंबाही पाहतोय. हे हापूस आंबे आहेत. अच्छा, हे सध्या आम्ही बकेटमध्ये लावलेले आहेत आणि पुढच्या वर्षी वगैरे आम्ही हे जमिनीत घेऊ. अच्छा, तर चला मंडळी, काही वर्षांनी अकोलेकरांना हापूस आंबे इथे मिळणार आहेत. काकांच्या दत्तवाडीचे हापूस आंब्यांसाठी तयार राहा. शेवगा पण आहे आमच्याकडे. अच्छा. तुम्ही ही दत्तवाडी जी डेव्हलप केली, तर त्यावेळी तुम्हाला म्हणजे कुठली तुम्ही झाडं लावली आहेत सगळी, तर कुठली झाडं असं वाटतायत की तुम्हाला ती लावताना खूप अवघड गेली, ती वाढायला अवघड गेली? थोडस कसं की नारळाचे झाडं लावायला थोडेसे अवघड आहेत, आपल्याकडे अच्छा, होतील की नाही हा प्रश्न होता. बरोबर. परंतु आज तुम्ही बघताय, आपण पुढे जाऊन बघूच आहे. हो, ते दिसतायत अगदी एंट्रीलाच खूप सारी छान- नारळाची झाडं खूप आहेत. छान नारळ आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला नारळाच्या झाडाबद्दल शंका होती की ती वाढतील की नाही. या वातावरणात आपल्या त्या व्यतिरिक्त अशी कुठली झाडं आहेत का की जी वाढायला अवघड गेली आहेत? नाही, इथे तर सगळी झाडं रुजतात. छान मेहनत लागली. केली, त्याची जर काळजी घेतली तर छान वाढतात. अच्छा, आणि त्या व्यतिरिक्त सोपी झाडं कुठली आहेत किंवा कुठली फुलझाडं म्हणा किंवा इतर काही, तर ती अशी सोपी गेली आहे तुम्हाला की ती लावली आणि तुम्हाला त्याची काहीच निगा राखावी लागली नाही? मुख्यत्वे सीताफळाचे झाडं. ऍक्च्युली त्या झाडाला रानटी झाडच म्हणतो, पण अतिशय सुंदर फळ. आणि अगदी आपण एकदा लावून दिलं की विसरून जायचं. ते आपोआपच पावसाच्या पाण्यावर वाढतं आणि कधी वाढतं आणि कधी 3 वर्षात त्याला, आपण साधंही झाड लावलं तरी 3 वर्षात त्याला फळ येतं. हो. तर असे माझ्या मी म्हणजे कोरोना पिरियडमध्ये जवळपास मी माझ्या दत्तवाडीमध्ये 20 झाडं लावले. तर आज त्याला इतके सुंदर फळं लागतात, अगदी चांगल्या व्हेरायटीचे सीताफळं त्याला लागतात. मस्त. सीताफळ तसंही खूप चविष्ट आणि वर्षातून एकदा येणारं फळ आहे आणि बहुतांश सगळ्यांनाच ते फळ खूप आवडतं. कॅल्शियमचा स्रोत आहे, सगळ्यात मोठा स्रोत आहे. बरोबर. आणि असंही म्हणतात की कर्माची फळं भेटत राहतील, पण सीताफळ वर्षातून एकदाच भेटतं, ते खाऊन घेतली गेली पाहिजे. आणि मुख्यत्वे सीताफळ हे नेहमी बाजारात कॉस्टलीच असतं. खरंच. काहीतरी 150 रुपये किलो वगैरे असतं. पण इतकं सहज येणारं फळ जे आहे, आपण सहज लावू शकतो. 2 वर्षात आपल्याला फळं उपलब्ध होऊ शकतात. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने जर हे झाडं लावले, सीताफळाचं झाड लावलं, तर प्रत्येकाला हे फळं मिळू शकतात. म्हणजे सीताफळाचं झाड तुम्ही
लावू शकता आणि विसरून जा, कारण त्यांचं म्हणणं आहे की सीताफळाचं झाड हे वाढायला आणि त्याची काळजी घ्यायला अगदी सोपं आहे. गुलाब वाढायला कठीणच असतात आणि आपल्या अकोल्यात ऊनही खूप असतं, तर ह्या झाडांचं प्रोटेक्शन तुम्ही कसं करता उन्हापासून? तर आता हे तर मोकळ्या शेतात आहे, इथे आम्ही शेड पण लावत नाही. आम्ही उन्हाळ्यामध्ये ड्रीप लावतो, म्हणजे ते थेंब थेंब पाणी गळत राहते, ओलावा तिथे डॅम्पनेस कायम राहतो. झाड हे आम्ही ड्राय होऊच देत नाही. अच्छा, तर तसं जनरली आम्ही नळीने पाणी देतो, म्हणजे झाडाची तहान बघून आहे ते, एकदम पाणी देत नाही. हिवाळ्यामध्ये असं असतं की 8 दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतं अच्छा. आणि उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागते, पण ते खूप घ्यावी लागते. एखाद्या वेळेस 1-2 झाड मरूही शकते, पण ते मरू नये याची पण मी खूप प्रिकॉशन घेते. म्हणजे त्यासाठी- उन्हाळ्यातच फक्त पाणी आणि म्हणजे जे काही असेल प्रोटेक्शन ते करावं लागतं. इतर वेळी तुम्हाला त्याचं फारसं नाही. पावसाळ्यामध्ये असं होतं की पाणी भरपूर असतं, पण किडींचा फार उपद्रव असतो. इतक्या किडी येतात. वे काय असते की झाडाला फक्त स्प्रेइंग करून असं नाही जमत, तर झाडावर असलेले वाळलेले पानं काढून टाकायचे नेहमी, ड्राईड ब्रांचेस कट करायच्या नेहमी, त्याच्या शेपचा पण विचार करायचा, वाळलेले फुलं काढून टाकायचे, ते झाड स्वच्छ ठेवायचं नेहमीप्रमाणे, खाली गवत वगैरे नाही होऊ द्यायचं, विडिंग नेहमी करावं लागतं. हे पण काळजी घेणं अतिशय जरुरी म्हणजे आहे. छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ह्या तरी त्या खूप महत्वाच्या. एखाद्या लहान बाळासारखी तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते. तर काका मला सांगा, इथे हे तुम्ही काय तयार करून ठेवलंय? आमचा व्यवसाय आधी पण होता. शहरात आमचं समृद्धी नर्सरी नावाने छान नर्सरी होती. बर. झाडं विक्री करणे हा मुख्य व्यवसाय तिथे होता. आता इथे आम्ही झाडं ग्रो करतो आणि ती विक्रीसाठी इथे ठेवतो. म्हणजे हे विक्रीला आहे? हे विक्रीला आम्ही तयार केले. अच्छा अच्छा. तर कुणाला जर झाड रोप असे बल्क मध्ये पाहिजे असतील तर काकांकडे आहेत, तर तुम्ही ह्यांच्याशी संपर्क साधू शकताय. तर त्याच्या घरी परसबाग किंवा टेरेस बाग किंवा कोणती तरी बाग, बाल्कनी गार्डन असं कुठेतरी असावंच.
अच्छा, म्हणजे हे तुमचा मोठो हा आहे की प्रत्येकाकडे गार्डन हे असावंच, मग ते कोणतं का असेना. अच्छा, आणि काकू तुम्ही काय सांगाल की समजा गुलाबांबद्दल की लोकांनी काय काळजी घ्यावी की जेणेकरून त्यांचे गुलाब असे छान येतील? जनरली काय होतं की नर्सरीतून गुलाब आणतात लोक, आणि ते काय 2 किंवा 3 किंवा 5 10 प्रमाणात असतात. तर त्यांना कळत नाही किंवा आमचे गुलाब आणले नर्सरीतून आणले की ते फार फ्रेश असतात, घरी आणल्यानंतर ते खराब होतात. त्याला कारण एकच आहे की गुलाबाला स्प्रेइंग हे आवश्यकच आहे, ते बरं. करावंच लागतं. बरं. पण आता ते स्प्रेइंग करताना एवढं मोठं सगळं जे भांडवल असते ते त्यांच्याकडे नसते, उपलब्ध नसते, स्प्रे नसतो किंवा ज्ञानही नसतं, कोणतं ज्ञानही काय नसतं लावायचं. कुठलं काय करावं. तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही घरगुती करू शकता. बरं. जसं की गोमूत्राचा स्प्रे करू शकता तुम्ही. तर गोमूत्राचं प्रमाण असं असतं की 1 हिस्सा जर गोमूत्र घेतलं तर 10 हिस्से पाणी टाकून. बरं. तर एवढंच आहे की याला थोडी कन्सिस्टन्सी फार हार्ड पाहिजे. जसं आम्ही आता फर्टिलायझर्स मारतो इन्सेक्टिसाइड्सचं, त्या 15 दिवसातून 8 दिवसातून एक स्प्रे असतो, तर हा 2-3 दिवसातूनच मारावा लागतो. बरं, बरं. इतकी कन्सिस्टन्सी स्ट्रॉंग पाहिजे. अच्छा. किंवा तिखटाचा एक स्प्रे येतो, तिखट पावडर रात्रभर भिजू घालायची 1 लिटर पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये आणखीन 1 लिटर पाणी ऍड केलं की त्याचा पण स्प्रे होऊ शकतो. अच्छा. दुसरा ऑर्गॅनिक होऊ शकते घरगुतीसाठी कडुलिंबाचा. बरं. कडुलिंबाचे पानं तुम्ही बारीक करा, मिक्सरमध्ये गाळून घ्या, त्याच्यामध्ये 1 हिस्सा कडुलिंबाचा ज्यूस तर 5 हिस्से पाणी, किंवा उकळून घ्या, बॉईल करा ते लिप्स, आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ऍड करून, ते काय जास्त कमी झालं तरी त्यांनी काही झाड मरत नाही, ते काही हार्मफुल नाही, ऑर्गॅनिक आहे ते, उलट झाड चांगलंच होणार आहे तुमचं. पण थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये टाकावंच लागतं. तर त्याचा थोडा फोर्सफुली स्प्रे करायचा. आणि कमी प्रमाणात समजा 3-4 झाडं तुमचे गुलाबाचे असतील तर त्याच्यावर जे काही रोग असते, किडी असते, तर तुम्ही पाण्याने धुवून, जुना टूथब्रश असतो ना, तर त्यांनी सुद्धा साफ करू शकता. थोडं बारीक काम आहे, पण इट्स टू बी डन ॲट एनी कॉस्ट. अच्छा, म्हणजे ह्याला तुम्हाला पर्याय नाही, करावं काय, मुलांनी काय, पुढच्या जनरेशनला सुद्धा आपल्याला हा संदेश आपल्याला देणं फार जरुरी आहे. अच्छा. की कसे फुलं फळं जोपासायचे, जेणेकरून आपलं आरोग्य तर चांगलं राहीलच, कारण आपलं वातावरणही, आपलं टेम्परेचरही कमी होईल आणि झाडांची पण जोपासना होईल. अच्छा, म्हणजे जर तुम्हाला गुलाब एवढ्या सुंदर प्रकारे पाहिजे असतील तर आपल्याला आत्ताच गुलाबाच्या राणींनी जे काही सांगितलंय ते लक्षात ठेवा, आणि असे सुंदर गुलाब जर तुमच्याकडे झाले तर ह्यांना नक्की त्याची पोच पावती द्या की तुमच्या ह्या ज्ञानामुळे आमचे हे गुलाब असे झाले. तर चला, कसा वाटला हा एपिसोड नक्की आम्हाला कळवा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. आज आपण इथे दत्तवाडीला भेट दिली आणि या दत्तवाडीत येऊन आमचं मन खूप प्रसन्न झालं. तुम्ही दोघांनी आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मी सुद्धा माधवी, इतक्या लांब तुम्ही 25 किलोमीटरवर आमची मुलाखत घ्यायला आले, मी सुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि हे हिरव्या चाफ्याचं झाड आहे, हे रेअर असते, फार दुर्मिळ झाड आहे हे मी तुला बक्षीस म्हणून देते. थँक्यू. आणि 25 किलोमीटर आम्ही आलो, पण इथे आल्यानंतर असं वाटतंय की ते 25 किलोमीटर जे आहेत ना, ते काय म्हणता येईल त्याला, की पटकन निघून गेल्यापेक्षा इथे आल्यावर ते छान सार्थक झालं. बरोबर. आणि हे सुद्धा आपण लँडस्केपिंग वगैरे करताना हे झाड फार उपयोगात येते. याचं नाव आहे फरिया. फार सुंदर दिसते मोठं झाल्यानंतर. हे सुद्धा झाड मला बक्षीस म्हणून माधवीला द्यायची खूप इच्छा आहे. थँक्यू. पल्लवीला माझ्याकडून हे एक फरिया, हे आता आपण बाहेर लावणार आहोत लँडस्केपिंग. आणि ह्या दोघी सतत हिरवं काम करतात आहे, आपण हिरवं ठेवायसाठी काम करतात आहे, म्हणून हा हिरवा चाफा. चला, आता हा हिरवा चाफा एक रेअर असं झाड आपल्या कलेक्शन मध्ये ऍड झालंय. आणि मी पल्लवीचे खूप खूप आभार मानते की तिने वेळातला वेळ काढून एवढ्या लांब यायचा प्रयत्न केला आणि आमची मुलाखत घेतली. खूप खूप धन्यवाद पल्लवी. आणि आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा, आम्हाला कमेंट करा, शेअर करा, आणि नेक्स्ट एपिसोड असाच पाहत राहा.